कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गेल इंडिया कंपनीच्या माध्यमातून 50 लाखाचे निधी कंपनीच्या CSR फंडातून उपलब्ध करून दिले आहे। MB मोरे फाउंडेशनच्या सौ वर्धा सुनील तटकरे महिला महाविद्यालय व कैलासवासी कुसुमताई मनोहर पाशीलकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 50 लाख निधी उपलब्ध करून दिलाय। या संस्थेबरोबर MB पाटील विद्यालय वरसे व राग पोटफोडे मास्तर विद्यालय यांनाही निधी उपलब्ध करून दिल्याने गेल इंडिया कंपनीचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून आले। खासदार सुनील तटकरे यांनी अथक प्रयत्न करून शाळांना भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने MB मोरे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव मोरे यांनी खासदार सुनील तटकरे यांचे जंगी स्वागत केले। मंगळवारी 14 जानेवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून इमारतीचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे व गेल इंडियाचे डायरेक्टर अनुप गुप्ता यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील आणि हे जगहे सगळं औद्योगिकरण येणार आहे। या औद्योगिकरणामध्ये थेट रोजगार हा एक भाग आहे, पण नकळत रोजगारसुद्धा जो दुसरा भाग आहे इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट, याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित त्या ठिकाणी करावं लागेल। महिला बचत गटाच्या मार्फत केली जाणारी वस्तूंची उत्पादनं असतील, पदार्थाची उत्पादनं असतील, हे करण्याचं काम आपण जर का या सगळ्या परिसरामध्ये करू शकलो तर त्याचा फायदा आणि त्याचा लाभ उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अनेक गोष्टीसाठी आपल्याला नक्की त्या ठिकाणी होऊ शकेल। आज आदितीला सुद्धा मुंबईला मीटिंग आहे, निकेत बाहेर आहे, पण आज आपण अगत्याने बंधू आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि मला जाणीव आहे की हा प्रकल्प हा मोठा आहे, पण टप्प्याटप्प्याने का होईना या प्रकल्पातल्या प्रत्येक गोष्टी या सुविधा या नक्कीच त्या ठिकाणी होतील। एकदा ही दोन्ही समाजाची समाजगृहसुद्धा कुणबी समाजगृह असतील, नागरी समाजगृह असतील, याच्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध झाल्यावर त्या समाजाच्या प्रमुखांशी मी चर्चा करणार आहे आणि त्याचा उपयोग आपण कशासाठी करू। आणि काही तुम्ही कमर्शियल ॲक्टिव्हिटी जरी केली तर त्याच्या मेंटेनन्ससाठी राहील, पण त्याचा उपयोग बहुजन समाजातल्या भगिनींच्यासाठी, तरुणांच्यासाठी काय पद्धतीने करता येईल याचा सुद्धा साकल्याने विचार आपण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू। या शैक्षणिक कामाच्यासाठी निधी उपलब्ध केला आहे। मी तुम्हाला मधु पाटलांनाही सांगतो, सुरेशराव मगरांना सांगतो, कुणबी समाजाच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो की या फेब्रुवारी महिन्यामध्येच तुमच्या कामासाठी सुद्धा लागणारा निधी हा तुम्हाला त्या ठिकाणी 100% उपलब्ध होईलच, असा शब्दसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो।